पकडण्यासाठी बघूया मी मला खूप भेटत. हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. आणि आज आम्ही चाललो आहे खोऱ्यामध्ये जंगलामध्ये कारण कुर्ने पकडण्यासाठी. तर वातावरण फार पावसाळी आहे आणि खूप सुंदर झालं आहे. आणि आमच्याकडे कुर्ले आले आहेत खूप जास्त. सकाळी बाबांनी घेऊन आले होते, त्यातनं परत चाललो आहे. फर्स्ट टाईम चालले आहे कुर्ल्याला आणि म्हणून सकाळी चाललो की सकाळी जाऊन बघूया कसे कुर्ले आहेत ते. कारण मी वरून करून आलं आहे खालून सगळं पूर्ण, त्यामुळे हाफ लागली मला. वातावरण खूप छान झालं आहे, खूप पावसाळं असं झालं आहे. बघूया मी, मला माहीत नाही मी किती शूटिंग करू शकेन, जितकं होईल तितकं मी करेन. बघूया आता. खाली सगळी तयारी करतात, आता तिकडून थांबले वरती. बघूया आता आली तर जाऊया मग सगळेजण. हा बघा, हा आमचा वाडा आहे, त्यात ढोरं असतात. ढोरं म्हणजे म्हशी वगैरे सगळेजण असतात इथे. तर आतमध्ये धुमी घातली आहे कारण आतमध्ये आता मच्छर वगैरे फिरते. तर आता खूप कालपासून खूप जास्त पाऊस लागतो ॲक्च्युली कोकणामध्ये. फार रात्रभर पाऊस होता आणि आता पण सकाळपासून दुपारपासून पाऊस सुरूच झाला तर पाऊस. तर हा पाऊस बघे रात्रपर्यंत असेलच, सकाळपर्यंत सांगता येत नाही काय याचं. तर आता आपण निघालो आहे कुर्ले पकड. हे पप्पा आहेत आणि हे बाबा, हे माझी बहीण. चला तर आपण अर्ध्यावर आलो आहे, तर पुढे बघूया आपण. आपण अर्ध्यावर आलो आहे, तर बघूया तर हळू जितकं आपण वरती जातो आणि तितकं पाऊस लागतोय आणि तितकंच वातावरण खूप जास्त काळं कसं होतं आहे. तर बघूया तर हळूहळू कितीपर्यंत जातो आहे आम्ही चौघं आलो आहे. बघूया आम्ही प्रॉपर जंगलात जाणार कारण तिथे आमचा एक वाडासुद्धा आहे आणि तिकडे खूप चांगले भरीव असे कुर्ले मिळतात. हा आमचा सगळ्यात सुंदर पॉईंट आहे. तर इथून सगळं सलग जायचं आहे वरती खूप जास्त डोंगरामध्ये. तर जाऊया आपण हळूहळू. जास्त काही असं व्लॉग करत नाही आहे मधला, कारण पाऊस असल्यामुळे मोबाईल असं बाहेर काढत नाही, उगाच भिजेल. तर बघूया चला. पाणी पण आता बऱ्याचपैकी आलं आहे, रात्रभर पाऊस लागल्यामुळे पाणी चांगलं आलं आहे. हे सगळं डोंगरावर आहे. तर मध्ये मी शूट नाही करत, डायरेक्ट मी जाऊन ते शूट करेल. आम्हाला भेटले तर शूट करेल मी. बघूया आता. आणि छत्री कारण मोबाईल भिजतोय म्हणून. चला हे कसं काढलं इथं आता फोन बंद. चला तर वरती हळू चाललो आहे. थंडी फार जास्त वाजते कारण वारा खूप जास्त सुटलं आहे. खराब झालं. पाटाला पण पूर्ण पाणी आलं आणि असं खूप सुंदर नजारा आहे. गाईस तिथे आपल्याला पहिली कुर्ली भेटली आहे. बघूया कुठे आहेत ते माहिती. खऱ्या नजरेचंच काम होता. दाखवा हे बघा. सगळ्यात पहिली कुर्ली. पाणी असलं पुढे आम्ही वर जाऊन इतके पाणी बाहेर पडलं वरती आणि खूप जण येणारे होत रे. त्याच होळाचा मेन. आता जंगलात जाऊया. पण वरती व्हायचं ऐकत अंधार रे. अचानकच पप्पांनी बघितली आणि छान भेटली कुर्ली. आता हे सगळं असं रस्ता म्हणजे गुमाचे पण ना मग दिवसाच अंधार पडल्याशिवाय मग राहायला होतच नाही. तर आता बाहेर आलो आहे, जाऊया.
बघा फायनली एक कुर्ली, खूप मोठी कुर्ली भेटली. बाबा काय मोठी खाली धर ना मोबाईल. मोठं काय जरा काढता ना. कशी काय करायची आपण? अजून चिंबोरी राहू दे सगळी असं आमचं नको तुमचं असं चला आता पुढे बघूया आपण. तर मग खूप कुर्ले पकडले, खूप पाऊस लागतोय आणि मी मध्ये केलंच नाही कारण पाऊस होता खूप मोबाईल भीतर म्हणून. आता मी वरती चाललो आहे तर पूर्ण सगळं मी हे केलं. आय एम सॉरी कारण तो दाखवू शकत नाही कसं कुर्ले पकडलं. पहिले दाखवतो मी दाखवलं. आणि हे बघा इथे खाली बाबा गेलेत कुर्ले पकडायला. तर खूप जायचं वरती, बघूया किती खूप भेटत मग दाखवेन मी पुढे. आता मी करू शकत नाही कारण खरंच खूप पाऊस लागतो का मोबाईल भिजेल माझा. बाय बाय, मजा येते खूप फार असतो. चला काय हे बघा आपण एवढे कुर्ले पकडले आहोत. मला दाखवेन मी घरी गेला किती आहोत ते. चला आता जाऊया आपण पुढे पुढे. चला काय आपण घरी जातो. काळोख पडलाय, 5च वाजले पण खूप काळोख दिसतोय आणि खूप जास्त हे बघा अशी वाटेत पण भेटतात कुर्ली आता सुद्धा. तिकडे गेलेलो फार वरती, खाली आलो आम्ही. असे मध्ये मध्ये पण खूप भेटले कुर्ले. मी काढू नाही शकले कारण पाऊस. पण चला पावसात थांबल्यामुळे मी सुरू केला. चला बघूया. अशा पाण्यामुळे सापडतात कुर्ली. हे सगळं आपापले शोधत आहेत. ते पप्पा गेले तिथे, माझे बाबा आहेत, माझी बहीण पण शोधते. आपण पण बघूया, दिसते तर बघूया. मग अशी फार छान भेटलं, आता नाही मिळत. हे बघा असं डबकानी वगैरे असतात पण नाही, आता नाही मिळतात. सो बाय बाबा. तुम्हाला मी ह्या ब्लॉगमध्ये पूर्ण रेसिपी पण दाखवेन कारण हे दाखवू शकले नाही जास्त करून कुर्ले काढायचं वगैरे. मी पण रेसिपी दाखवेन. बाय बाय. होती पण त्याच्या आतमध्ये गेली, दिसत नाही, दिसणार नाही तुम्हाला इकडची. आता बघूया. मी तर बंद केला होता पण मला परत दिसायला लागले, मी परत सुरू केलं मी. चला आता जाऊया. नाही दिसत नाही आता. मगाशी मस्त मिळत होते पण तेव्हा पाऊस खूप होता. मस्त आहे की. हळूहळू सुरुवाती गळी ना काही ना.
हे बघा मंडळी, माझ्या मम्मीने हे चेचून घेतलेत. हे जे डेंगे असतात असे कुर्ल्यांच्या साईडचे, ते असे चेचून घातल्याची आमटी जी असते ते रस तो आतमध्ये आला पाहिजे, चांगला आतमध्ये हे होतो, चव येते. तर मी गेली होती आंघोळीला, आल्याबरोबर तर हे त्यांनी अर्धा करून घेतलंय, अर्धा करते. तिथे आपण तेल घातले तर तापलं आहे प्रमाणाप्रमाणे, तापायला पाहिजे तापलं आहे. आता कांदा घालूया आतमध्ये. कांदा थोडा परतून घेऊया, पण लालसर होत नाही तोपर्यंत आपण फूडचा काय मसाला घालायचा नाही. हा आमचा घरगुती मसाला आहे, जो आम्ही घरात कुटतो तो मसाला आहे हा. हे चवीचं मीठ घालायचं. हे आम्ही जरा जाड टाकतो मीठ, म्हणजे आपणच ते मग विरघळणार पाण्यामध्ये. ते मिक्सर आहे, ते आपण मगाशी वाटलं होतं आणि मगाशी मिक्सरला पण लावलं होतं. हे मग असं हे येते डेंगे जे आपण मगाशी वाटलं होतं ते.